साईराम. विषय मराठी, इयत्ता चौथी. आज आपण मामाच्या गावाला जायचे. तर मामाच्या गावी जायला आपण कशाबरोबर जातो बरं? तर आपण काही चित्र पाहूया. आता आपल्याला एखादा प्रवास करायचा असेल तर आपण सर्वप्रथम काय करत असतो? तिकीट काढतो. म्हणजेच आपलं तिकीट घर. त्या तिकीट घरामध्ये आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे ते आपल्याला तिकीट पास देतात आणि मग नंतर आपण प्रवासाला सुरुवात करायला निघतो. आता हे चित्र कुठलं दिसते तुम्हाला? रेल्वे स्टेशन. याला म्हणतात पादचारी. इथे आपण ट्रेनची वाट पाहत असतो किंवा एखादा आपला ओळखीचा व्यक्ती किंवा आपले नातेवाईक येणार असेल तर आपण इथे बसून त्यांची वाट पाहू शकतो. त्याच्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीटही आपल्याला अवेलेबल असतं. आणि ह्या पादचारीमध्ये आपण येणाऱ्या जाणाऱ्यांची गर्दी आपल्याला पाहायला मिळत असते. आणि आपली येणारी जी गाडी आहे ती ह्या रुळावरूनच येणार असणार आहे. तुम्हाला खाली रूळ पण दिसत आहे. तर याला आपण म्हणतो पादचारी. आता रुळावरून आपली आगगाडी कशी दिसते आहे बघा. आता ही आगगाडी आहे ती आहे मालगाडी. आपल्याला एखादा सामान आयात किंवा निर्यात करायचं आहे, इनपुट करायचं आहे, आउटपुट करायचं आहे, तेव्हा आपण त्याचं काय करतो? या गाडीच्या द्वारे सामान घेऊन जातात. त्याला आपण मालगाडी म्हणतो. काय म्हणायचं आहे? मालगाडी. आता ही तर तुमच्या ओळखीची आहे. आपल्याला मामाच्या गावाला जायचं आहे, आजी आजोबांना भेटायचं आहे. गणपतीला सर्वजण गावी जातात, हो की नाही? मग कशातून जातो आपण? काही गाडीने जातात, काही ट्रेनने जातात, आपण आगगाडीने जातो. काहीचं गाव जवळ असतं, हो ना? तसेच हे प्रवासी आपली गाडी घेऊन आपली आगगाडीचे रूळ वरून काय होत आहे, गाडी आपल्याला जाताना दिसत आहे. आणि ही ट्रेन आहे गावाला जाण्याची. आता ही गाडीचे वेगवेगळे डबे आपल्याला दिसत आहेत. काही 12 डब्यांचे आहेत तर काही 9 डब्यांचे असतात. म्हणजेच जसे आपले मोती आपण माळ ओतो की नाही, तसेच हे 9 डबे एकाला एक जोडलेले असतात. तसेच 9 माळा जोडलेल्या असतात किंवा 12 डबे जोडलेले असतात. अशा प्रकारे एक रेलगाडी आगगाडी तयार होते. ती कुठे जाते, ती कशी प्रवास करते, आज आपल्याला कवितेच्या द्वारे शिकायचं आहे. मग तुम्हाला आवडेल ना सगळ्यांना आगगाडीतून प्रवास करायला? चला तर मग जाऊया आपण. ते गाणं तुम्हाला आठवते का? झुक गाडी मामाच्या गावाला जाऊया. याला म्हणतात आगगाडी. आपण लहानपणापासून गाणं गात आलेलो आहोत, हो ना? तर आज आपण नवीन कविता शिकायची आहे. आता ही ट्रेन आपल्याला आगगाडी दिसत आहे. ही आता सध्या मोनो रेल म्हणून ओळखली जाते. घाटकोपरला आपल्याला ह्या ट्रेनची ओळख पाहायला मिळेल. मोनो ट्रेन म्हणजेच कशी आहे की ती काय होते, ऑटोमॅटिक बंद होते आणि ओपन होते. म्हणजेच ही गाडीला काय होतो, डोर आहे तो ऑटोमॅटिक आहे, फुल AC आहे. म्हणून तिला आपण मोनो ट्रेन किंवा मोनो रेल म्हटले जाते. आणि आपला प्रवासही लवकर होतो याकरिता याचा वापर केला जातो. याला मोनो आगगाडी म्हणतात.
अशा प्रकारे आपण खूप सारे गाडी पाहिली, हो की नाही? मग आता आपल्याला कवितेला सुरुवात करायची आहे. कविता क्रमांक 19, आगगाडी. त्याचे कवी आहेत शंकर विटणकर. भाग 1. आज आपण भाग 1 पाहणार आहोत, शिकायचे आहे. तर सुरुवातीला आपण कवितेचे वाचन करूया. कविता क्रमांक 19, आगगाडी. झुक 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 गाडी घरांची माळ, चालती फिरती अजब चाल. झुक झुक गाडी घरांची माळ, चालती फिरती अजब चाल. धावत जाते गावोगाव, हुंदडत फिरते गावनगाव. पाऊस वाऱ्याची नसे भीती, वाटेत वादळ असो किती. धावत जाते गावोगाव, हुंदडत फिरते गावनगाव. पाऊस वाऱ्याची नसे भीती, वाटेत वादळ असो किती. तिला न अडवी नदी पहाड, टाटा म्हणते झाडन झाड. छंद म्हणा की उद्योग खरा, सर्वांना पोचवी घरा घरा. तिला न अडवी नदी पहाड, टाटा म्हणते झाडन झाड. छंद म्हणा की उद्योग खरा, सर्वांना पोचवी घरा घरा. तर मग मुलांनो, कशी वाटली ही कविता? तर ही कविता तुम्हाला लर्न करायची आहे, पाठांतर करायची आहे आणि छान छान तुम्हाला बोलायचे आहे. आणि ही कविता वहीमध्ये लिहून घ्यायची आहे. तर आपण आता या कवितेतील काही शब्दार्थांचे वाचन करूया. शब्दार्थ: आगगाडी, ट्रेन. माळ, चेन. चालती फिरती, मूविंग. चाळ, चॉल. आगगाडी, 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 ट्रेन. माळ, माळ, चेन. चालती फिरती, चालती फिरती, मूविंग. चाळ, चॉल. अजब, 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 वंडरफुल. धावणे, धावणे, टू रन. हुंदडत फिरणे, हुंदडत फिरणे, टू मूव्ह अबाउट. तर आता आपण कवितेचा भाग बघणार आहोत. पहिला स्टांजा, पहिलं कडवे आज आपण शिकणार आहोत. तर कविता क्रमांक 19, आगगाडी. शंकर विटणकर यांनी ही कवितेचे प्रवास आपल्याला वर्णन करून सांगितलेले आहे. तर मग आता आपण मामाच्या गावाला जायचं आहे. तर मग सगळे तयार ना? चला तर मग. आता या चित्रात तुम्हाला ट्रेन दिसत आहे, आगगाडी दिसत आहे. आणि या आगगाडी ही कुठे निघाली आहे? गावी निघाली आहे. त्यांनी काय सांगितलेलं आहे? झुकझुक गाडी घरांची माळ, चालती फिरती अजब चाल. झुकझुक गाडी. आता गाडी कशी धावत असते? झुकझुक धावत असते आणि तिचा मोठा भुंगा आपल्याला ऐकायला येतो, करून, हो ना? आणि मग ती काय करते? दूर सोडते आणि मग ती गाडी सुरुवात पुढे जायला निघते. झुकझुक गाडी घरांची माळ. घरांची माळ म्हणजेच काय मुलांनो? की तिच्या मागे काय केलेले आहे? डबे आपल्याला दिसत आहेत. म्हणजे ते इंजिन आहे आणि त्या इंजिनला काय केलेले आहे? माळ जसे आपण ओवतो तसे एक एक डबे काय केलेले आहेत? जोडलेले आहेत आणि त्या डब्यांमध्ये प्रवासी आपला प्रवास करत आहेत.
आणि ते प्रवासी आपल्या त्या ट्रेनमध्ये, आपल्या आगगाडीमध्ये काय करत आहे, प्रवास करायला निघाले आहेत. आणि म्हणून त्यांना चालती फिरती अजब चाल, म्हणजे ती एक वेगळ्या प्रकारचीच काय आहे, गाडी आहे, आगगाडी आहे. ती सतत काय करत असते, चालत असते आणि प्रत्येकाला आपापल्या गावी सोडत असते. झुक झुक गाडी घरांची माळ, चालती फिरती अजब चाल. तुम्ही माझ्यासोबत बोलायचं आहे. झुकझुक गाडी घरांची माळ, चालती फिरती अजब चाल. तुम्ही सर्वांनी प्रवास केला आहे का कधी गाडीमध्ये? आगगाडीचा प्रवास केला आहे? जर केला असेल तर तुम्ही तुमच्या 2-4 ओळीमध्ये तुमचा अनुभव पण तुमच्या वहीमध्ये लिहायचा आहे. आणि मला खात्री आहे तुम्ही तो लिहिणार पण आहात, हो ना? चला आपण दुसरा स्टांजा बघूया. आता ही आपल्याला आगगाडी दिसत आहे. गावाला जाणाऱ्या आगगाडी आपल्याला अशा प्रकारे दिसत असते. ती त्या जंगलातून, त्या डोंगराच्या मधून ती काय करत असते, प्रवास करत असते. आपल्याला एक छानपैकी मोठा टनल दिसतो, बोगदा दिसतो, हो की नाही? आणि मग तो आल्यानंतर आपण काय करतो, जोरात ओरडतो, हो ना? म्हणजे त्याचा आपल्याला इको साऊंड ऐकायला येतो. आणि काही जण घाबरतात पण, कारण पूर्ण काय होतो, काळोख आपल्याला दिसतो. धावत जाते गावोगाव, हुंदडत फिरते गावनगाव. आता ही आगगाडी आहे, ती काय करत आहे, धावत असते. ती हळूहळू चालते का? तर नाही, ती काय असते, फास्ट, जलद गतीने ती काय करत असते, प्रवास करत असते. का बरं करत असेल? कारण तिला प्रत्येकाला आपल्या स्टेशनला, त्या प्रवासी व्यक्तीला काय करायचं असतं, सोडायचं असतं. आणि मग ती धावत जात असते आणि गावोगाव ती आपली फिरत असते. आणि प्रत्येकाला आपापल्या गावाला, म्हणजे आपापल्या स्टेशनला ती त्या ठिकाणी त्याला वेळेनुसार ती काय करत असते, पोचवत असते. आपण इंडिकेटर बघितलं आहे. त्या इंडिकेटरवर काय केलेलं असतं, टायमिंग लिहिलेलं असतं. आणि त्या टायमिंगनुसार ट्रेन तिथे येत असते आणि प्रवासीही त्यावेळी काय करत असतात, वाट पाहत असतात. आणि मग ती काय करते, सगळ्या स्टेशनला ती हुंदडत फिरत असते. म्हणजेच काय, ती प्रत्येक ठिकाणी आपलं स्टेशन हॉर्न देऊन आपल्याला सांगत असते की मी आता तुमचं स्टेशन आलेलं आहे, तुम्हाला उतरायचं आहे. आणि मग प्रत्येक प्रवासी अलर्ट होतो आणि आपला ठिकाण येणार असं कळाल्यावर ते काय करतात, दाराजवळ उभे राहतात. पण एकदम जवळ दाराजवळ उभं राहायचं नाही, आपण डिस्टन्स ठेवूनच उभं राहायचं आहे. अशा प्रकारे ती धावत जाते गावोगाव आणि हुंदडत फिरते गावनगाव. अशी ही आपली आगगाडी आहे की ती छानपैकी प्रवास आपल्याला गावाला घेऊन जात असते. आणि मुलांनो, तुम्ही कधी प्रवास केला असेल तर तुम्ही प्रवासामध्ये बसल्यानंतर तुम्ही काय करता, त्या विंडोची सीट तुम्हाला फार आवडत असते, हो की नाही? तर का बरं आपल्याला आवडते माहिती आहे तुम्हाला? माहिती असेल, कारण तुम्ही बसता की नाही. म्हणजेच तो बाहेरचा निसर्ग आहे, ती हिरवी हिरवी झाडं आहेत, ते आपल्याला पाहायला मिळत असतात, हो ना? आणि ते बघताना निसर्ग आपल्याला खूप छान दिसतो. असं वाटत असतं की ते आपल्याबरोबर जात आहेत किंवा ते आपल्या मागे आहेत असं आपल्याला भास होत असतो. कारण आपण पुढे पुढे जात असतो आणि झाडं जी आहेत ती आपल्याला मागे मागे जाताना दिसत असतात. असा तुम्ही कधी प्रवास केला असेलच. नसेल तर यापुढे तुम्ही नक्कीच प्रवास करून बघा. तुम्हाला खूप आवडेल की आगगाडीमध्ये बसल्यावर तुमचा अनुभव तुम्हाला खूप आवडणार आहे. धावत जाते गावोगाव, हुंदडत फिरते गावनगाव. तुम्ही माझ्यासोबत बोलायचे आहे. धावत जाते गावोगाव, हुंदडत फिरते गावनगाव. तर तुम्हाला या कवितेतील 2 स्टांजा समजला असेल. उर्वरित भाग आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत. तर यामध्ये काही समानार्थी शब्द आलेले आहेत. राईट द सिनोनिम्स वर्ड्स. तर आपल्याला हे समानार्थी शब्द आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत.
आपल्याला कविताही लिहायची आहे. लिहिण्याने तुमच्या हाताला काय होणार आहे, प्रॅक्टिस होणार आहे. आणि आपली मराठी भाषा जितकी तुम्ही वाचणार आहात, लिहिणार आहात, तेवढं तुम्हाला अधिक आकलनही होणार आहे. एक घर सदन, सेम मिनिंग, म्हणजेच घराला आपण काय म्हणतो, सदने म्हणतो. दोन गाव, खेडे, गाव खेडे, आपण गाव हे काय समान मिनिंगला काय म्हणतो, खेडे. एक घर सदन, दोन गाव खेडे. तीन भीती, तीन भीती भय, भय म्हणजेच त्यालाच मिनिंग सेम मिनिंग आहे तो, भीती भय. चार पाऊस पर्जन्य, पाऊस पर्जन्य, हे सगळे जे चारही शब्द आहेत त्याला सेम मिनिंग म्हणजे सेम त्याला काय म्हणतात, तोच अर्थ असतो, त्याला आपण सिनॉनिम्स म्हणतो, समानार्थी शब्द. विरुद्धार्थी शब्द लिहा. राईट द अपोजिट वर्ड्स. एक धावणे, चालणे, एक धावणे, चालणे. दोन जाणे येणे, दोन जाणे येणे. तीन खरा खोटा, तीन खरा खोटा. अनेक वचन लिहा. राईट द प्लुरल वर्ड्स. तर आपल्याला वचन बदलायचे आहेत. म्हणजे एक वचन असेल त्याला आपण अनेक वचन लिहायचे आहे. तर उदाहरणार्थ एक आहे आपलं नदी. नदी एक आहे का, तर नाही, खूप साऱ्या काय आहेत, नद्या आहेत. तर खूप सारी नदी म्हणणार का आपण, तर नाही. तर अनेक वचनमध्ये आपण काय म्हणतो, नद्या. काय म्हणायचं आहे, नद्या. एक नदी आणि खूप सारे असले की आपण काय म्हणतो, नद्या. दोन गाडी, एक गाडी, बरोबर. पण खूप साऱ्या गाड्या आहेत, आपण खूप साऱ्या गाडी म्हणणार का, तर नाही. जेव्हा जास्त असतं तेव्हा आपण त्याला काय करतो, जास्त शब्द बोलताना आपण गाड्या, त्याला जोड शब्द लावतो आपण, गाड्या. त्याला काय जोड शब्द लावला आपण, द्या. गाड्या, एक गाडी आणि खूप साऱ्या गाड्या. तीन झाड, झाडे. फक्त एकच झाड असतं का, तर नाही, अनेक झाडे असू शकतात, हो की नाही. म्हणजे झाड हे एक वचन आहे आणि झाडे हे अनेक वचन आहे. आपल्याला आणखीन काही शब्द बघायचे आहेत. चार फांदी, एक फांदी, अनेक फांद्या, अनेक काय ना फांद्या. एक फांदी, अनेक फांद्या. पाच फूल. आता यामध्ये तुम्हाला नीट ऑब्झर्वेशन करायचं आहे. एक फूल असेल तर आपल्याला दुसरा उकार द्यायचा आहे आणि खूप सारे अनेक फुले आहेत तेव्हा फचा उकार काय होतो, चेंज होतो, म्हणजेच पहिला उकार येतो. एक फूल, अनेक फुले, म्हणजेच तुम्हाला उकाराकडे लक्ष द्यायचं आहे. फूल आणि फुले याचं प्रोनाउन्सिएशन तुम्हाला स्वतःहून करून तुम्हाला मात्रा समजणार आहेत. सहा पक्षी, पक्षी. आता पक्षी अनेक असले तरी आपण पक्ष्या म्हणू शकत नाही, म्हणून पक्षी पक्षी. अनेक पक्षी आपल्याला पाहायला मिळतात. अनेक पक्ष्या पाहायला मिळता येणार आहे का, तर नाही. पक्षीचं अनेक वचन होत नाही, म्हणून पक्षी हे पक्षी राहतं. ठीक आहे मुलांनो, तुम्हाला हे एक वचन आणि अनेक वचन तुम्हाला नक्की समजले असणार आहे आणि आपल्या वहीमध्येही सर्व तुम्हाला लिहायचेही आहे. आता तुम्हाला ही कविता समजली आहे, तर आपण प्रश्न विचारूया. प्रश्न वाचा, योग्य पर्यायी उत्तरासमोर टिक करा. रीड द क्वेश्चन अँड सिलेक्ट द करेक्ट आन्सर.
एक आगगाडी कोठे जाते? एक आगगाडी कोठे जाते? एक घरोघरी, दोन गावोगावी, तीन गल्लोगल्ली. आता एक घरोघरी, दोन गावोगावी, तीन गल्लोगल्ली. आपली आगगाडी कुठे बरं गेली आहे? व्हेरी गुड. गावी आपली आगगाडी फिरत आहे, हुंदडत आहे. दोन आगगाडीला घरांची माळ का म्हटले आहे? दोन आगगाडीला घरांची माळ का म्हटले आहे? एक रुळावरून पळत असल्यामुळे, एक रुळावरून पळत असल्यामुळे, दोन लोकांना घेऊन फिरत असल्यामुळे, लोकांना घेऊन फिरत असल्यामुळे, तीन जोडलेले डबे घेऊन चालणारी असल्यामुळे, तीन जोडलेले डबे घेऊन चालणारी असल्यामुळे. तर आपल्याला इथे योग्य उत्तरावर टिक करायचं आहे. तर आगगाडीला घरांची माळ का म्हटले आहे? सांगा बरं. व्हेरी गुड. तीन जोडलेले डबे घेऊन चालणारी असल्यामुळे. आगगाडीला घरांची माळ का म्हटले आहे? जोडलेले डबे घेऊन चालणारी असल्यामुळे आगगाडीला घराची माळ म्हटले आहे. तर तुम्हाला हे सर्व समजलं असणार आहे आणि ही कविताही तुम्हाला समजली असणार आहे. तर तुम्ही स्वतःहून ती कविता लर्न करायची आहे आणि आपल्या भावंडाला किंवा आजी आजोबांना, मम्मी पप्पांना गाऊन दाखवायचं आहे. म्हणजेच तुम्हाला ही कविता समजली असं मला समजेल आणि तुम्हाला याचा अभ्यासही करायचा आहे आणि आपल्या वहीमध्येही लिहून घ्यायचे आहे. धन्यवाद.